मी नारायण सुभाष थोरे, कमी खर्चाची शेती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला आजचा विषय आहे की वन प्राणी जे आपल्याला पिकाला नुकसान करतात, जसं की रानडुक्कर, नीलगाय, हरिण, तर त्याच्या उपाय काय आहे का? तर त्याच्यावर आपण एक औषध मागवलेलं आहे. तर ते औषधाची थोडीफार माहिती देतो आणि त्याचा मागवल्याच्या नंतर आपण त्याचा रिझल्ट सुद्धा घेतलेला आहे. 30 दिवस कंप्लीट जंगली जानवर आपल्या शेताकडे फिरकत सुद्धा नाहीत. आपण ते मागवल्याच्या नंतर आपण त्याची इनबॉक्सिंग केलेली आहे. त्याचे पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे, ते पण दाखवतो आणि त्याची माहिती सांगतो. तर ते कृषी कवच म्हणून एक औषध आहे. ते आपण 1200 रुपये लिटरला, 1200 रुपये किंमत आहे त्याची. तर ते आपण मागवलं होतं. मागवल्याच्या नंतर ते आपण आपल्या घरी ज्यावेळेस आलं त्यावेळेस पॅकिंग मध्ये होतं ते, आणि पूर्ण भुशानं कवर झाकलेलं होतं त्याचं, आणि त्याच्यामध्ये बॉटल आलेली होती. तर ती बॉटल आपण कशी पॅकिंग देती कंपनी, ती त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. ती बॉटल आपण काढल्याच्या नंतर ते औषध फोडलं, आणि फोडल्याच्या नंतर ते कसं वापरायचं, तर ते 100 ml प्रति पंप, म्हणजे 15 लिटरला 100 ml टाकायचंय त्याला. आणि त्याचा इतका उग्र वास आहे की आपल्याला हँड ग्लोव्ह घालायचे आहेत हातामध्ये, कारण त्याचा वासामुळं काय होतं, जेवण हे करायला जरा त्रास होतो. आणि तोंडाला सुद्धा बांधायचं आहे मित्रांनो, कारण त्याचा वास इतका आहे की भयानक वास आहे. तर ते आपण 100 ml 15 लिटरच्या पंपाला घेऊन चारी बाजूनं फवारलं. तर ते कसं फवारायचं, पिकावर हाणलं तरी त्याला काही होत नाही, पिकावर सुद्धा मारलं आपण, आणि बांधावर सुद्धा मारलं गवतावर. तर त्या स्टिकर टाकलं, आणि स्टिकर टाकून बांधावर फवारणी केली. चारी बाजूनं कमीत कमी 10-10 फुटाच्या अंतरानं 10-10 फुटाचा घेरा आपण घेऊन फवारणी केलेली. तर कंप्लीट त्याच्यामध्ये 30 दिवस रानडुक्कर, हरिण, हे कोणत्याच प्रकारच्या वन प्राण्याचा, जंगली प्राणी जे आहेत त्याचा आपल्याला त्रास झालेला नाही, आलेलेच नाही ते. तर त्याच्यामुळं हे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलेलं फायद्याचं आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे वापरा, कारण हे आपले जंगली जानवर जे आहेत ते आपल्याला खूपच त्रास तर हे त्याची पॅकिंग तुम्हाला दाखवतो, ती बघा.